भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी असल्याचे नेते सांगतात, पण नुकत्याच झालेल्या सोलापूर बाजार समिती निवडणुकीत भाजप आमदारांमध्येच काँग्रेस नेत्यांसमवेत निवडणूक लढण्यासाठी रस्सीखेच पाहायला मिळाली। त्यामुळे कार्यकर्त्यांची गोची झाली। यात युवा आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि देवेंद्र कोठे यांना पालकमंत्री जयकुमार गोरे यांची साथ होती। त्यानंतर कार्यकर्त्यातून पुढे आलेले तत्कालीन शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांचा कार्यकाळ संपलेला नसतानाच त्यांना बदलण्यात आले। अशा बाबींमुळे पक्षांतर्गत नाराजी वाढत आहे। पालकमंत्री भाजपचे, जिल्ह्यात 6 आमदार भाजपचे, तरी देखील खऱ्या कार्यकर्त्यांना किंमत मिळत नसल्याची खंत अनेक जण खासगीत बोलून दाखवत आहेत। लोकसभा, विधानसभा निवडणुकांमधील व्यस्ततेमुळे तत्कालीन शहराध्यक्ष काळे यांना पक्ष संघटनेसाठी फार वेळ देता आला नाही। त्यांचा कार्यकाळ 1.5 वर्षच झाला होता। त्यामुळे पक्षाकडून आपल्याला पुन्हा संधी मिळेल असा त्यांना विश्वास होता। सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह पक्षाचे अन्य आमदारही आपल्याच नावाची शिफारस करतील असा त्यांना विश्वास होता। मात्र प्रदेश पातळीवरून शहराध्यक्ष बदलण्यात आला। आमदारांमध्ये नसलेली एकी, पक्षांतर्गत गटबाजीमुळे असे झाले असावे असा तर्क अनेकांनी काढला। कारण आपली मागणी नसतानाही पक्षाने मोठी जबाबदारी माझ्यावर सोपवली। नरेंद्र काळे यांना पुन्हा संधी मिळायला हवी होती, तसा आमचाही आग्रह होता, असे खुद नूतन शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी सांगितले। केंद्रीय असो की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य मंत्र्यांचे किंवा पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा दौरा विमानतळावर किंवा त्यांच्या बैठकांमध्ये आमदारच पुढे पुढे करतात। त्या ठिकाणी शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष खूपच मागच्या बाजूला दिसतात। त्यामुळे ते पदाधिकारी ज्यावेळी संघटनात्मक बांधणीसाठी त्यांच्या कार्यक्षेत्रात जातात, त्यावेळी कार्यकर्त्यांकडूनही त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही, अशी अनेकांची खंत आहे। जिल्ह्यात सोलापूर शहर मध्य, शहर उत्तर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट आणि पंढरपूर मंगळवेढा या 5 मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत। अकलूजचे रणजितसिंह मोहिते पाटील हेही भाजपचेच आमदार आहेत। या सर्वांमध्ये आपण देवेंद्र फडणवीस यांच्या तालमीत तयार झाल्याचे उघडपणे सांगणारे आमदार कल्याण शेट्टी हे आपल्या कार्यशैलीने वेगाने पुढे येताना दिसत आहेत। त्यामुळे पूर्वी 2 दिशेने तोंड असणारे आमदार द्वय देशमुख आता एकत्र आले आहेत। अशा स्थितीत आपण कोणत्या गटासोबत राहायचे हा प्रश्न अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासाठी कळीचा बनू लागलाय।